नक्कीच. आणि आपण जर बघितलं तर एक गाव एक पाणवठा याच्यावर त्यांचं पुस्तक देखील होतं. सत्यशोधनाची वाटचाल हे देखील त्यांचं पुस्तक होतं. आणि हमाल पंचायत ज्यांनी ती पुण्यात स्थापन केली आणि संपूर्ण राज्यातल्या हमालांना त्यांनी एकत्रित केलं, त्यावर देखील त्यांनी अनुभवावर पुस्तक लिहिलं होतं. नक्की. बाबा आढावांचं हमाल पंचायत हे पुस्तक जे आहे सर्वांना पुढील काळामध्ये म्हणजे भविष्यात ते योगदान देणारं पुस्तक असणार आहे. या पुस्तकामुळे अनेक निर्णय जे आहेत ते सरकारला घ्यावे लागलेले आहेत. हमालांच्या समस्या काय आहेत या सरकारांपर्यंत पोहोचत नव्हत्या, मात्र या पोहोचवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुस्तकाच्या रूपानं किंवा जे हमाल जागृत करण्याचं काम या पुस्तकातून बाबांनी आतापर्यंत केलेलं आहे. सत्यशोधक समाजाला त्यांनी एकत्र आणलेलं आणि प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस सत्यशोधक चळवळीतली गाणी जी आहेत ती बाबा आढाव नेहमी म्हणत होते आणि शेवटच्या काळापर्यंत म्हणजे शेवटच्या आंदोलनापर्यंत आंदोलनाची सुरुवात करताना सर्व कामगारांना एक ऊर्जा देण्यासाठी सत्यशोधक चळवळीतली गाणी बाबांनी म्हटलेली आहेत आणि शेवटपर्यंत ते म्हणत राहिले. शेवटच्या आंदोलनापर्यंतही त्यांनी सत्यशोधक चळवळीतली गाणी त्यांनी म्हटलेली आहेत. अनेकांचे विवाह असतील तेही त्यांनी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सत्यशोधक समाजामार्फत. आणि त्यांचा एक संदेश जो आहे तो त्यांनी शेवटपर्यंत देण्याचं काम जे आहे ते केलं. मात्र ते या चळवळीमधून ते राजकारणामध्ये कधी ते गेले नाही. त्यांना अनेक पक्षांनी ऑफर दिलेल्या होत्या, तेही त्यांनी त्यांचा पिंड कधी सोडला नाही, चळवळी त्यांनी कधी सोडली नाही आणि या चळवळीमध्ये ते शेवटपर्यंत आपलं काम ते करत राहिले. सागर, श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ आज निखून पडलेला आहे. बाबा आढाव यांचं पुण्यातल्या सामाजिक वर्तुळामध्ये कसं स्थान होतं, म्हणजे कसा लोकांशी त्यांचा संवाद होता? नक्की. आपण जर पाहिलं तर सामाजिक चळवळीमध्ये बाबा आढावांचं एक वेगळं स्थान होतं. पुण्यातला कुठलाही प्रश्न असला तर बाबा आढाव त्या प्रश्नामध्ये ते आवर्जून सहभागी होत होते. रिक्षाचं आंदोलन असेल, पथारी व्यावसायिकांचं आंदोलन असेल, कागद काचपत्र वेचणाऱ्या महिला असतील, सफाई महिला असतील, यांच्यासाठीही बाबा आढावांनी एक मोठी चळवळ जी आहे ती उभा केलेली होती. त्यांचे कंत्राटी कामगारांसंदर्भात बाबा आढावांनी वेळोवेळी आपल्या भूमिका महानगरपालिका असतील, कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील यांच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. आणि या चळवळी ज्या आहेत त्या पुढे नेण्यासाठी सरकारला झुकतं माप त्यांनी या चळवळीच्या रूपाने घ्यायला लावलेलं होतं. प्रश्न मार्गी लावले, काही प्रश्न बाबांकडून सुटले नसतील मात्र त्यावर त्यांनी तडजोड केली नाही, मार्ग काढले आणि या कामगारांचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी सोडवलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि पुढील काळामध्ये बाबांचा वारसा अनेक चळवळीतले नेते आहेत ते घेऊन जातील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.